भावे हरिनाम घेसी तुझे चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कवतुक पाहे संचिताचे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा हरी कृपे त्याचा नाश झाला. विठ्ठल विठ्ठल श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी. वरणो रघुबर विमल जसु जोदायको फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार. बलबुद्धि विद्या देहु मोहि हरौ कलेश विकार. प्रथम नमन कुरु गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवूनी माथा साष्टांगाता दंडवत. दुसरी वंदू शारदा जी चतुराननाचात्मजावा सिद्धे पाविजे सहजा तिजा चरणवजा दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान. विठ्ठल नाम उच्चारण तया माझे दंडवत. आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका. टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला. अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्य.
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो, चराचरी जयांचे केल्या स्मरण. होय सकळ विद्येंच्याधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो. न्याता प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला भंग. पैठण निवासी शांतीब्रह्मनाथ महाराज यांचा 5 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडला. विठाल श्री संत एकनाथ महाराज सांगतात की प्रत्येक जीव जो आहे, प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये चिंता आहे. पण आपण आपली चिंता जर भगवंतावरती सोडली आणि आवडीने जर भगवंताचं नामस्मरण केलं तर आपली असणारी चिंता तो भगवान परमात्मा वाहतो. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. मग आपली चिंता वाहणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि मग जीवनामध्ये कोणतीही गोष्ट जरी झाली तरी नाथ महाराज सांगतात खेद करू नका, कारण जे होतं ते सर्व त्या परमात्म्याच्या सत्तेनं होतं. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. कारण आपल्या जीवनामध्ये काय घडतं तो भगवान परमात्मा सर्व जाणत आहे. म्हणून तो भगवान परमात्मा सर्व काही जाणतो आणि सर्व जगाला चालवणारा तो भगवान परमात्मा आहे. या जगामध्ये कोणी असू द्या सर्वांची चिंता वाहणारा तो भगवान परमात्मा आहे. कारण सर्वांचं पालन पोषण करतो तो असणारा जो भगवान परमात्मा आहे. तो सगळे जे आहे ते विश्व, या विश्वाला चालवणारा तो भगवान परमात्मा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. आणि तो भगवान परमात्मा सर्वांना चालवतो. सकळ जीवांचा, सर्वांना सांभाळणारा भगवान परमात्मा आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. आणि आपल्याला तो मोकलीन असं नाही, आपल्याला तो मोकलणार नाही. तुझं मोकलील ऐसे नव्हे. तो भगवान परमात्मा आपण जर आवडीनं त्याचं भजन नामस्मरण केलं तर तो आपल्यालाही मोकलणार नाही. मग जी काही स्थिती आपल्या जीवनामध्ये होते ना,
काही कमी जास्त बदल आपल्या जीवनामध्ये घडतो ते आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार घडत असतं. म्हणून नाथ महाराज सांगतात, जैशी स्थिती आहे तैशा परी पाहे, कवतुक पाहे संचिताचे. म्हणजे आपण जे कर्म करतो त्या कर्मानुसार अनेक काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात. असं जे कर्म आपण करतोय ना, सर्व जेव्हा आपण भगवंतावरती सोडू तो सर्व वाहणार तो भगवान परमात्मा असेल. परमात्म्याच्या कृपेनं एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. मग काय करा, आवडीनं त्या भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ आपल्यासमोर ठेवलाय. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. श्री क्षेत्र बाजाठाण राम दरबार या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये श्री राम दरबार या ठिकाणी हा चालूसला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 11 वर्षापासून या ठिकाणी हा नाम सप्ताह पार पडतो आहे. याही वर्षी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये सर्वांच्या सहकार्यानं 11व्या वर्षामध्ये आपण प्रदानपण करतो आहोत. याही वर्षी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा नाम सप्ताह या ठिकाणी पार पडतो आहे. सद्गुरू योगराज गंगागिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आणि तीच बेटाची भव्य आणि दिव्य अशी परंपरा चालवणारे प्रातस्मरणीय कुरवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आणि आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व प्रेममूर्ती हरिशरण गिरीजी महाराज बाबांच्या कुशल मार्गदर्शनानं आणि बाबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं सर्व गावातील तरुण मंडळ, मित्रमंडळ, पुरुष मंडळ, महिला मंडळ, बालगोपाळ तरुण मित्र मंडळा सर्वांच्या तन मन धनानं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो. विठ्ठल प्रभू रामचंद्र रामलल्ला प्रगट दिन या निमित्तानं हा नाम सप्ताह या ठिकाणी पार पडतोय. खरं तर सप्ताह करता नुसतं बाजाठाण नाही तर पंचक्रोशीतील असणार सर्व ग्रामस्थांचं सहकार्य. कारण सप्ताह छोटा असो किंवा मोठा असो, हा सप्ताह आपल्या दानशूर व्यक्तिमत्वाच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. आपण सर्व आपल्याकडून करून घेणारे आहोत, पण करणारे सर्व आपण आहात. विठ्ठल सद्गुरू गंगागिरी महाराजांचं ब्रीद वाक्य आहे, देणे को अन्नदान लेणे को हरिनाम. अन्नदानाचं महत्त्व काय आहे तर आपण कालच्या कीर्तनामध्ये आपण सर्वांनी श्रवण केलं की एक शीत अन्न जर आपण या ठिकाणी दिलं तर त्याचा पुण्य आपल्या जीवनामध्ये किती पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. एक शीत दिलेल्या अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण, अनेक यज्ञाचं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतं. पण असणाऱ्या सर्व अन्नदात्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण आजची जी पंगत आहे समस्त खळवाडीकर आजची पंगत आहे. खरं आज सप्ताह कमिटीला चिंता पडली होती की एक घटना खळवाडीमध्ये घडली. आमच्या एक मातोश्री त्यांचं आज या इहलोकातून जाणं झालं आणि त्यांच्यामुळं सप्ताह कमिटीला चिंता पडली की आज पंक्तीचं कसं होईल. पण आजच्या पंक्तीकरता
धावून आले बाजाटांचे जावई आमचे उत्तमराव पाटील मेगळे आणि वाकचौरे दादा आणि समस्त खळवाडीकर यांची आजची पंगत आहे. आणि आजचं जे संत पूजन जे आहे, खऱ्या अर्थानं बेटाचा कोणताही वारकरी जावो, बेटाचे कोणतेही महाराज त्यांच्याकडं जावो, असं आमचे चामे हॉस्पिटल नागम ठाणकर या ठिकाणी उपस्थित आमचे गोकुळ चामे डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. सपत्नीक कुटुंब त्या ज्या ठिकाणी उपस्थित आहे. विठाला विठाला आजचं संत पूजन आमचे चामे डॉक्टर साहेब आहेत आणि संत भोजन आहेत आमचे जावळकर पाटील. त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. कारण सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडतो आहे. सुंदर कार्यक्रमाची शोभा वाढवली ते आमचे सुंदर साऊंड सिस्टीम SS मंडप जामगावकर यांची सुंदर सिस्टीम आहे. दादांना धन्यवाद आहे. शेवटपर्यंत आवाज असाच ठेवा, देव आपलंही कल्याण करेल. सुंदर सिस्टीम आहे, दादांना धन्यवाद आहे. गाण्याकरता आज पंचक्रोशीतील परिसरातील असणारे सर्व गायनाचार्य मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या चारही प्रवर्यातील सर्व टाळकरी माळकरी वारकरी मंडळी गुणीजन महाराज मंडळी ज्या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांनी प्राथमिक गोड अशी चाल गायली. आपल्या परिसराचं भूषण भजन सम्राट रमेश अण्णा वाडी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे अवलगावकर आमचे केशव नाणे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद. कारभारी नाना उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे विकाजी महाराज आहेत. बेटावर सद्गुरू नारायणगिरी महाराजांची ज्यांना जवळून सेवा घडली आणि आत्ताही गुरुवर्य रामगिरी महाराज सेवेत हजर असतात, आमचे पांडुरंगजी महाराज चामे तात्या, त्यांना धन्यवाद आहे. उत्कृष्ट गायनाचार्य सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान फडाचे उत्कृष्ट गायनाचार्य आमचे दिनकरांना मोहीन या ठिकाणी उपस्थित, त्यांना धन्यवाद आहे. देवगावकर आमचे अनु पाटील मेगळे या ठिकाणी उपस्थित आहे. बरीचशी मंडळी गावातील सर्व भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. इकडनं गोड अशी सात संगत आपल्या परिसराचं भूषण भजन सम्राट आमचे गायकवाड महाराज शरद महाराज गायकवाड, त्यांनाही धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे अप्पा महाराज शास्त्री, त्यांना धन्यवाद. गोपाल महाराज आहेत, सुनीलदादा उपस्थित आहेत. देवगावकर आमचे पेटी मास्तर मेघळे पाटील उपस्थित आहे. गोडासी पक्वाजवरती सात संगत आपल्याच गावातील असणारे भूमिपुत्र प्रतीकजी महाराज आहे. त्याचप्रमाणे विकासजी महाराज बनसोडे भामाठाणकर आहेत. त्याचप्रमाणे आमचे वैभव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. चंद्रभान दादा, बरीचशी मंडळी, सर्वांचे नामनिर्देश करण्यापेक्षा आमची सर्व मंडळी उपस्थित आहे. पेटीवरती सुंदराशी सात संगत आपल्या परिसराचं भूषण भजन सम्राट तोडमलांना या ठिकाणी उपस्थित आहे. आणि कणकुरीवरून आमचे सर्व काकडा भजनी मंडळ आमचे भाऊ या ठिकाणी सर्वच, त्यांना धन्यवाद आहे. आणि स्वतःचं जीवन ज्यांनी बेटाला वाहून घेतलं असे आमचे रामचंद्र काका सावंत या ठिकाणी काका उपस्थित आहे. तर आमचे नामदेवभाऊ चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे. चंडूफळून आमचे भाऊसाहेब दादा उपस्थित आहे. देवगाववरून आमचे काळे नाना या ठिकाणी उपस्थित आहे. आणि चांदेगाववरूनही आमचे काळे नाना उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद आहे. भामाठाणवरून आमचे विजयभाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपल्याला सर्वांना एक कीर्तन नंतर ऐकायला मिळेल यूट्यूबवरती, असे आमचे यूट्यूब चालवणारे आमचे अरुणभाऊ दादा रोठे, त्यांना धन्यवाद. आणि जोरदार टाळी वाजवा आमच्या बालमित्र महाराज मंडळी करता. इतकी गोड पावली खेळतात ते, इतकी गोड पावले खेळतात. पखवाजे महाराज थकून जातील एवढी गोड आमचे पावले आमचे सर्व ही महाराज मंडळी खेळत आहेत. खरं तर ही लहान लहान मुलं जे आहेत ना, ती भावी कीर्तनकार आहेत, भावी गायनाचार्य आहेत. विठाला विठाला आणि सुंदर कार्यक्रमाची शोभा वाढवली भाऊराव भाऊ, आमचे दोनही चोपदार. कारण टाळी वाजवा चोपदारांकरता, कारण चोपदार व्यवस्थितच पाहिजे हो. माझासारखा कीर्तनकारचं वजनही पडत नाही. कीर्तन करायला गाडी पाहिजे, दाढी पाहिजे आणि बॉडी पाहिजे. पण आमच्याकडं बॉडी नाही, दाढी नाही, गाडी आहे. असं आपलं एक आमचे चौधरी पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे चांदेगावनं दुकानदार आमचे काळे पाटील उपस्थित आहे. चांगदेभाऊ आहेत, भाऊराभाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. भामाठाणून आमचे राजूभाऊ बनसोडे उपस्थित आहे. चेंडूपूर्ण आमचे बाळासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. चौधरी दादा आहेत.
येलमोस्तीर्ण आमचे बाळासाहेब हो या ठिकाणी उपस्थित आहे. पाठीमागे असणारे सर्व गावातील सर्व भजनी मंडळ, देवगाव आमचे तुकाराम नाना या ठिकाणी उपस्थित आहे. विनोद दादा आहेत, अकोले वाडगवरून आमचे वाघ दादा आहेत, बरीचशी मंडळी आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला श्री संत नाथ महाराज तुम्हा आम्हाला परमार्थ करायला सांगतात. हा जो परमार्थ सांगितला साधा सोपा परमार्थ, सगळ्यांना करता येणारा परमार्थ आहे. कारण भजन करण्याचा अधिकार कुणाला नाही हो. भजन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. सकळास येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे की टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती. सोमेवर महाबा सांगितल संती, सोमेवर महाबा सांगितल संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती. वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेवोनी नाचा. हो, नामस्मरण करण्याचा अधिकार सर्वांना आहे. सांगून गेलो सकळास येथे आहे अधिकार, किंवा यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणास, किंवा खट नट यावे शुद्ध होवोनिया जावे. हा सोपा परमार्थ संतांनी आम्हाला सांगितला. जप करण्याकरता, तप करण्याकरता हे अवघड आहेत महाराज, पण नामस्मरण भजन हे कुणाला करता येत नाही. हे करण्याचा अधिकार सर्वांना आहे. विठाला विठाला नामस्मरण करताना तालामध्येच म्हणलं पाहिजे असंही नाही, स्वरात म्हणलं पाहिजे असंही नाही. बिगर स्वरात म्हणलं तरी देवाला आवडतं. देवाला काय लागतं? परमात्मा. तुम्ही स्वरात म्हणता की तालात म्हणतात की लयमध्ये म्हणता, हे परमात्मा पाहत नाही. ते म्हणत असताना, ते भजन करत असताना भाव किती आहे हे तो भगवान परमात्मा पाहतो. कारण गिरीधर लाल तो भाव का भूका, राग कला नाही जानत तुका. फक्त परमात्मा भाव पाहतो महाराज. बघा तुमचा परमार्थ केवढा आहे, भक्ती केवढी हे परमात्मा पाहत नाही. तर त्या भक्तीच्या पाठीमागे, त्या परमार्थाच्या पाठीमागे भाव किती आहे. काही न लागे एक भावाचे कारण, काही न लागे एक भावाचे कारण,
सर्वाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. तुकवराय शपथ घेऊन सांगतात तो परमात्मा जर काय पाहत असेल तर तो परमात्मा तो भाव पाहतो. आपणही देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. काय पाहतो परमात्मा भाव पाहतो. आपण भजन करतो, आपण भक्ती करतो, आपण भक्ती जी करतो ती आवडीनं करतो का सवडीनं करतो. आपण परमार्थ देवाला आवडेल असा परमार्थ करावा का आपल्याला आवडेल असा परमार्थ. देवाला जो आवडणारा परमार्थ आहेत ना, आपल्याला जे आवडतं ते देवाला आवडत नाही. तर देवाला जे आवडतं तो परमार्थ आपल्याकडून घडला पाहिजे. विठाला विठाला तुकोबाराय सांगतात ती सवडीनं परमार्थ करू नका तर आवडीनं परमार्थ करा. संत समागमे धरावी आवडी. संतांची संग धरा पण कशी धरा, आवडीनं धरा. आणि संतांच्या संगतीमध्ये राहून काय करा तर परमार्थाची तातडी करा. करावी तातडी परमार्थाची. पण आम्ही परमार्थ करतो, आम्ही भजन करतो, कधी आवडीनं करतो का घरातून काढून दिल्यावर करतो. काही काही माणसं घरात किंमत नाही का मग महाराज कुठे व्हा सप्ताह येता का येऊ का दिंडीला. आपला परमार्थ आवडीचा नाही तर सवडीचा परमार्थ हरचंदाबा. देवाला कोणता परमार्थ आवडतो, आवडीनं केलेलं भजन देवाला आवडतं, भावानं केलेली भक्ती देवाला आवडते. विठाला काही म्हणत असतील महाराज तुम्ही सांगता आवडीनं परमार्थ करा, आवडीनं आम्हाला का तेवढंच काम आहे को. अनेक चिंता आमच्या पाठीमाग आहे. परवाच्या दिवशी हवा सुटली तर किती चिंता आम्हाला. कांद्याचे पोळी झाकायच्या बारदाणे आहेत का आमच्याकडं आहेत का चिंता आहे ना आम्हाला. आता मला सांगा चिंता कोणाला नाही, चिंता कोणाला नाही हो. परवाच्या दिवशी मी अण्णा ऐकून होते उभे चाल म्हणले, नंतर लाईट गेली तेवढ्यात. नंतर पाहिलं तर अण्णा दिसेनाच मला. मग विचारलं म्हणे अण्णा कांद्याची पोळ झाकायला गेले. कारण चिंता आहे संसाराची. मग चिंता कोणाला नाही, प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे ना. सध्याच्या काळात तर एक भली मोठी चिंता आहे सध्या विष्णूभाऊ. कोणती चिंता, आमच्या मुलाला मुलगी मिळते का नाही ही फार मोठी चिंता झाली. मुलगी मिळते का नाही ही चिंताच आहे. जर मिळाली तर येणारं वादळ कसं असेल ही चिंताच आहे. व्हॉट्सअप चालवणारे आहे की फेसबुक चालवणारे आहे. बरं मिळाली चांगली मिळाली तर घरात राहते की नाही ही चिंताच आहे. झालंय लग्न मुलगा होतो की नाही ही चिंताच आहे. झाला मुलगा पण व्यवस्थित होतो की नाही ही चिंताच आहे. आरोग्य व्यवस्थित टिकतं की नाही ही चिंताच आहे. आरोग्य चांगलं टिकलं, शाळेत जातो की नाही ही चिंताच आहे. बरं गेला शाळेत अभ्यास चांगला करतो की नाही ही चिंताच आहे. बरं केला चांगला अभ्यास पास होतो की नाही ही चिंताच आहे. बरं झालाय पास पुढल्या वर्गात जातो की नाही ही चिंताच आहे. चिंता कोणाला नाही हो, सगळ्यांच्या जीवनात चिंता आहे. बघा काय झालं, एक मुलगा शाळेच्या प्रांगणामध्ये गेला आणि झोपला. दुसऱ्या शिक्षकानं बघितलं, ते म्हणलं का रे बाळू इथं झोपला, शाळेत जा ना वर्गात जा. तो मुलगा म्हणला गुरुजी वर्गात गेला तर काय होईल. ते म्हणलं अरे गुरुजीनं शिकवलं तुला, तुझ्या लक्षात येईल ना. बरं लक्षात येऊन लक्षात राहिलं मग काय होईल. अरे तुला अभ्यासाला सोपं जाईल, अभ्यासाला सोपं गेलं पुढे काय होईल. अरे मग तुला पेपर द्यायला सोपं जाईल, बरं पेपर सोपं गेला पुढं काय. अरे चांगल्या मार्काने पास होशील, बरं चांगल्या मार्काने पास झालो पुढं काय. अरे म्हणजे पुढच्या वर्गामध्येच असेल, बरं पुढच्या वर्गात गेलो पुढं काय. अरे तुला चांगलं शिक्षण जर झालं चांगली नोकरी मिळेल, मग चांगली नोकरी मिळाली पुढे काय. अरे म्हणे चांगली छोकरी मिळेल, बरं छोकरी मिळाली पुढं काय. अरे पुढं काय चांगला बंगला बांधशील आणि मग सुख समाधानात राहशील, सुखानं आराम करशील ना. तो म्हणले सगळं जर करायचं सुखा करता समाधाना करता, मग आता मी काय घेतोय सुखाने झोपतोय ना आता ही, मग कशाला त्रास देता मला. मग चिंता कोणाच्या जीवनामध्ये नाही. विठाला विठाला चिंता
प्रत्येकाच्या जीवनात आहे, पण एक आहे, मला जी चिंता आहे ती तुम्हाला चिंता नसेल, तुम्हाला जी चिंता आहे ती मला चिंता नसेल, पण चिंता नाही असा माणूसच नाही. प्रत्येकाला चिंता हेच ना हो. आता आमचे संदीप महाराज जाधव या ठिकाणी आले, यात्रेची बुकिंग केली पण शिटा मिळता की नाही, चिंताच आहे. विठाल चिंता प्रत्येकाच्या जीवनामध्ये, चिंता नाही असा माणूसच नाही. मग ही जी चिंता प्रत्येकाला आहे, चिंता वेगळी आणि चिता वेगळी. चिंता काय करते हो, चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता काय करते, मेलेल्या माणसाला जाळते. फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे, चिता आणि चिंता. चिता काय करते तर निर्जीव माणसाला जाळते, म्हणजे गेलेल्या माणसाला जाळते ती चिता, आणि जिवंत माणसाला जाळते ती चिंता आहे. मग एखादा मनुष्य आहे, सगळं काही घरामध्ये आहे, खायला चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, राहणीमान सगळं चांगलं आहे, पण तसं बारीक झाला. आपण विचारलं का तुम्हाला सगळं चांगलं आहे ना तरी तब्येत अशी, याचं कारण काय तर चिंता आहे. रामायणातला प्रसंग आपण बघूया चला. जेव्हा रावणानं सीतेचं अपहरण केलं, सीता त्या अशोक वाटिकामध्ये सीता आहे, पण चिंता करून करून सीतेची तब्येत इतकी खालावली, इतकी कमी झाली. त्यावेळेस हनुमंतराय सीता मातेच्या शोधाकरता गेले. रामप्रभूने अंगठी दिली, ही अंगठी तू जेव्हा सीते मातेला देशील ना तेव्हा सीतामाता अंगठी ओळखेल. जेव्हा हनुमंतरायनं रामप्रभूंच्या बोटातली अंगठी सीता मातेला दिली, ती अंगठी बोटामध्ये न जाता ती अंगठी हातामध्ये गेली. काय कारण, चिंता. कारण काय चिंता की रामप्रभू इतक्या दूर मला येतील का, मला सोडवतील का, रामाचं वध करतील का, ही सीता मातेला चिंता होती. विठाल विठाल प्रसंग सांगतो पुढे चालतो बघा. काय झालं, एकदा अकबर बादशाचा आणि बिरबलाचं तात्विक काहीतरी वाद झाले, आणि बिरबलानं राजदरबार सोडून कुठंतरी एकांत स्थानी बिरबल निघून गेले. राजाला चिंता पडली की आता बिरबल जर नसला तर आपलं कामकाज चालायचं कसं. मग अकबर बादशानं एक युक्ती काढली. काय युक्ती, ते सांगितले, हे बघा, हे अमुक अमुक बकरू आहे, या बकराला आम्ही खाऊ पिऊ घालणार आणि हे बकरू तुम्ही घरी घेऊन जायचं, पण 6 महिन्यानंतर या बकराचं वजन वाढलं नाही पाहिजे. असं जो काही काम करेल ना, असं ज्यानं केलं 6 महिने आम्ही त्या बकराला खाऊ पिऊ घालणार, तुम्ही त्याला घेऊन जायचं आणि त्याची तब्येत वाढली नाही पाहिजे. 6 महिन्यामध्ये जेवढं अगोदर वजन केलं तेवढंच वजन भरलं पाहिजे. तेवढं जर वजन भरलं तर त्याला अर्ध राज्य बक्षीस देऊया. दौंडी पिटवली. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, बद्री अण्णा ते कुणीच घ्यायला तयार नाही. ज्या घरी बिरबल राहत होता त्या बिरबल त्या म्हाताऱ्या मसाले लावो, राजे साहेबाची दौंडी चालू आहे, तुम्ही ऐकत नाही का. पेपरच्या पहिल्याच पानावर बातमी आहे, काय कोणी बकऱ्याला घेऊन जायचं, याचं वजन वाढवू द्यायचं नाही, हाय तेवढं वजन करून दाखवायचं, अर्ध राज्य बक्षीस द्यायचं, जा म्हणे ते बकरू घेऊन या. तो म्हातारा म्हणलं, बिरबल तुम्हाला राहायचं तर नाही तर निघून जा. बकराचं वजन वाढणारच आहे ना, सगळ्यात जास्त वजन कोणाचं वाढतं, बकऱ्याचं वजन लवकर वाढतं ना, का त्याला पुढं घाई असते ना. बकरं वजन वाढणार, लवकर वाढतं बकराचं वजन. तो म्हणला, एक तर वजन वाढणार, अर्ध राज्य तर मिळणार नाहीच, पण मला फासावर जावं लागेल. बिरबल तुम्हाला राहायचं तर राहा, नाही तर निघून जा. बिरबल मरायले, मी सांगतो ना तुला घेऊन ये म्हणून. ते म्हणला, अजिबात जमणार नाही. बिरबल, मला एक काम, तुला सुळावर जायची भीती ना, म्हणले, एक काम कर, तू बकरू घेऊन ये, त्याची जर वजन वाढलं तर मी सुळावर जाईन, जर वजन बरोबर भरलं, अर्ध राज्य मिळालं तर मग तू घे. तुम्हाला असं असलं तर मग बरं आहे, जातो म्हणला. मग गेला, म्हणले, राजेसाहेब तुम्ही जी दौंडी पिटवली ना काल की बकरू घेऊन जा, त्याचं वजन वाढू द्यायचं नाही, मी घेऊन जातो, म्हणले बकरू द्या माझ्याकडं.
राजासाहेब म्हणे अरे पण दौंडी तू चांगली ऐकली का? म्हणजे ऐकली ना. काय की बकराचं वजन तुम्ही त्याला खाऊ घालणार, मी त्याला घरी घेऊन जाणार, 6 महिन्यात त्याचं वजन आहे तेवढंच ठेवणार, जा घेऊ. पण तो म्हणला वजन जर वाढलं नाही तर अर्ध राज्य देणार ना. म्हणले हो देणार. वजन वाढलं फाशीवर जावं लागेल. तो म्हणला ठीक आहे. तो घरी घेऊन आला. तो काय करत रोज दरबार घेऊन जायचा, त्याला खाऊ पिऊ घालायचं आणि घरी घेऊन यायचा. पण बिरबलानं काय युक्ती केली पवन दादा, एका माणसाकडून एक जिवंत वाघ धरून आणायला लावला. तो एका पिंजऱ्यामध्ये बंद केला. काय वाघ पिंजऱ्यात बंद केला आणि त्या बकऱ्याला खाऊ करून आणल्यानंतर ते बकरू कुठं बांधायचं हो साहेब दादा? ते पिंजऱ्याला बांधायचं. किती जरी खाल्लं तर ते वजन वाढत नव्हतं ना त्या बकऱ्याचं. का? चिंता होती ना, खालीला अंगीच कुठं लागायचं. किती जरी खाल्लं तर इथं पिंजरा आणि त्या पिंजऱ्याला ते बकरू बांधलेलं. वाघ असं पाहायचं, ते बकरू असं पाहायचं. 6 महिन्यात आहे तेच वजन राहिलं आणि पुन्हा 6 महिन्यानं वजन चेक केलं, आहे तेच वजन भरलं. तो म्हणला राजेसाहेब आहे तेवढं वजन भरलं बकराचं, अर्ध राज्य बक्षीस द्या. राजा मला अर्ध राज्य राहू दे, तो बकरू राहू दे, बिरबलाला पहिलं पोच कर. बिरबला पोच कर म्हणे काय कारण? अरे म्हणले बिरबलाशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. हे कशा करता सांगितलं, सजीवम दहते चिंता. कारण चिंता जर असेल ना माणसाला तर चिंता ही माणसाला खाते. विठाला विठाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता आहेच. पण नाथ महाराज सांगतात ही चिंता जरी आपल्या जीवनामध्ये असेल ना, पण आपण जर आवडीनं त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर ती चिंता भगवान परमात्मा निवारण करतो. अभंगाचं प्रथम चरण आहे. हरि नाम घेसी अवधि में भाव, 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 हरि नाम घेसी तुझ चिंता तुझ चिंता नको केंद करू कोणता गोटी नको केंद करू कोणता गोटी तुझी चिंता तुझी चिंता तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुझी चिंता वाहणार तो भगवान परमात्मा आहे. कधी? आवडीनं आपण जेव्हा त्या भगवंताचं नामस्मरण करू. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आपली चिंता तो भगवान परमात्मा करतो महाराज. मग चिंता प्रत्येकाच्या जीवनामध्ये कालपर्यंत अशी चिंता होती कोणाला चाल द्यावी. बाबा कालपर्यंत अशी चिंता होती चाल कुणाला द्यावी.
आज अशी चिंता रामेश्वर महाराज चाल कोणाला द्यावी का सर्व आमची गायनाचार्य मंडळी आज उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद. विठाल कसलीही चिंता असली पण आवडीनं आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं तर आपली चिंता तो भगवान परमात्मा करतो. महाराज बघा प्रसंग सांगतो पुढे चालतो. बघा राजपूत घराण्यामध्ये एक महात्मे जन्माला आली. त्यांचं नाव आहे संत मीराबाई. 2 दिवसापूर्वी मीराबाईंची पुण्यतिथी पार पडली. संत मीराबाई लहानपणापासून भगवंताचं भजन करायच्या. प्रसंग असा घडला, आई बरोबर रस्त्यानं मीराबाई चाललेल्या आहेत. समोरून लग्नाची वरात येते आहेत. आईनं विचारलं, मीराबाईने विचारलं, आई हे कोण आहेत गय, कशाची मिरवणूक चालली? सांगितलं, अगं मीरा, या मुलीचं लग्न या मुलाबरोबर झालंय. ही या मुलीचे पती आहेत. आई मग माझं लग्न कोणाबरोबर झालं? तर लहान वय होतं मीराबाईचं. आईनं सांगितलं, अगं मीरा, तुझं लग्न ना या भगवंताबरोबर झालं, कृष्णाच्या मूर्तीबरोबर झालं. मग लहान वय आहे मीराबाईचं. मग मीराबाईनं काय करावं, दररोज घरामध्ये ती भगवंताची मूर्ती समोर ठेवावी, मूर्ती समोर बसावं आणि त्या भगवंताचं भजन ते मीराबाईनं गावं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मीराबाईनं सारखं भगवंताचं भजन करावं. आता भजन करता 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 मीराबाई लहानाची मोठी होत चालली आहे. बापाला चिंता की आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे. मग अगं मीरा, तुझं लग्न करायचं. पण मीराबाईने सांगू, बाबा माझं लग्न झालं नाही मूर्तीबरोबर. अगं मीरा, मूर्तीबरोबर कुठं लग्न होत असतं का? तुझं लग्न करायचं आहे. मीराबाई लग्नाला तयार नाही. बापा सांगितलं, मीरा भजन बंद कर. मीराबाई भजन बंद करत नाही, आवडीने त्या भगवंताचं भजन गाते आहे. घरामध्ये त्रास व्हायला लागला तर मीराबाईनं काय केलं, घर सोडलं आणि मंदिरामध्ये जायची. मंदिरामध्ये दिवसभर त्या मूर्ती समोर बसायची आणि भगवंताचं भजन करायची. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मग आता कोणत्या बापाला बरं वाटेलो, 18-20 वर्षाची मुलगी आहे शास्त्री, मंदिरामध्ये जाते, भजन करते, कोणत्या बापाला आवडेल? आवडणार नाही. बापानं सांगितलं, अगं मीराबाईच्या आईला सांगितलं, मीराबाईला समजून सांग. पण मीराबाईनं कोणाचंच ऐकू नये. काय करावं मीराबाईनं, पायामध्ये घुंगरू बांधावं, हातामध्ये टाळ घ्याव्यात, चिपळ्या घ्याव्यात. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, 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 पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की, हो अपने नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मीराबाईनं पायामध्ये घुंगरू बांधावे, हातामध्ये चिपळ्या घ्याव्यात आणि भगवंताचं भजन करावं. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. किंवा नाचूंगी 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 नाचूंगी,
हरि गुण गावत नाचूंगी। विष का प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने विष का प्याला राजा जी ने पीवत निराश रे, पीवत पीवत निराश आत्ताच्या भजनामध्ये आमचे सामे डॉक्टरांची मीरा सुद्धा खूप नाचली भजनामध्ये. टाळी वाजवा एकदा तिच्याकरता. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, हो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. मीराबाई भजनामध्ये नाचायची. राजानं सांगितलं अगं मीराबाईच्या आईला, अगं मीराला समजून सांग भजन बंद करायला लाव. मीरा ऐकत नाही. शेवटी राजानं विचार केला, मीरा जर ऐकत नसेल ना, विष का प्याला राणाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हासी रे. विष दे मीराला ऐकत नसेल तर. आईनं सांगितलं, मीरा कुठपर्यंत भजन करते ग? अगं विष पिण्याची वेळ आली तुझ्यावरती. मीराबाईनं सांगितलं, आई माझ्यासमोर विष आलं काय आणि अमृत आलं काय, मग देवाचं भजन बंद होणार नाही. मीराबाईनं आवडीनं भगवंताचं भजन केलं. परिणाम काय झाला? मीराबाईने विष प्राशन केलं, पण ते प्राशन केलेले विष भगवंतानं पचवलं. मीराबाईची चिंता ही भगवंताची चिंता झाली. मग आवडीनं नामस्मरण केलं. आवडीने भावे हरिनाम घेसी, तेव्हा तुझी चिंता त्यासी सर्व आहे. मीराबाईला चिंता नाही तरी मीराबाई चिंता वाहणारा तो भगवान परमात्मा झाला. विठाला विठाला अनेक संतांची प्रमाण आपल्याला देता येईल. चोखोबाची बहीण झाला सारंगधर चोखोबा महाराज आहे. अहो पत्नीने सांगितलं, अहो माझं बाळणपण जवळ येतंय, जाताना बहिणीच्या गावाला जा, बहिणीला पाठवून द्या. पण हे संत भजन करणारे, अहो भजन करत का आठवणही राहिली नाही यांना. भजन करत 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 पंढरपूरला गेले. पण देवानं विचार केला, अरे माझं भजन करण्यात यानं घर सोडलं, आता मला सुद्धा पंढरपूर सोडावं लागेल. भक्तांना घर सोडला देवा करता आणि देवानं पंढरपूर सोडला रे भक्ता करता. तो भगवान परमात्मा चोखोबाची बहीण झाला सारंगधर. वैनी उघडा दार हाका मारी, 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 वैनी उघडा
चोखुबराईने केलं, पण चोखुबराई चिंता तो भगवान परमात्मा वाहतो. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. भक्त प्रल्हाद होऊन गेला. बापना सांगितलं प्रल्हादा देवाचं भजन करायचं नाही, देव आपला शत्रू आहे. पण प्रल्हादानं काय करावं, आपले सवंगडी जमा करावे, स्वतः भजन करावं आणि त्यांनाही भजन करायला परिणाम त्या भक्त प्रल्हादा करता भगवान परमात्मा खांबातून प्रगट झाले. कशा करता, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी. आपली सर्व चिंता वाहणार तो भगवान परमात्मा आहे. आपण फक्त आवडीने त्या भगवंताचं भजन करा. मग जीवनामध्ये कोणतीही गोष्ट जर घडली ना, तर तो भगवान परमात्मा पाहत असतो. कारण त्या परमात्म्याला काय दिसत नाही हो, त्या परमात्म्याला सर्व काही दिसतं. काही ऐकू येत नाही परमात्म्याला, सगळं ऐकू येतं त्या परमात्म्याला. कारण चिटी के पैर में घुंगरू बजता है, ओ भी अल्लाह सुनता है. मग मुंगीच्या पायातला घुंगराचा आवाज परमात्मा ऐकतो. आपण राम दरबारामध्ये केलं भजन देव ऐकणार नाही का? आपण काय परमार्थ करतो, विना वाजवलाय का, भजन केलंय का, काकडा केलाय का, याची नोंद तो भगवान परमात्मा सर्व जाणतो. कारण तो भगवान परमात्मा सर्व जाणणारा आहे. विठाल विठाल विठ्ठल म्हणून महाराज जीवनामध्ये कोणतीही गोष्ट घडत असेल ना, त्याचा खेद करू नको, त्याचं दुःख करू नको. कारण करता करतो भगवान परमात्मा हे अभंगाचं दुसरं चरण आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टी, नको खेद करू कोणत्या गोष्टी, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, 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 नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. लक्ष्मीचा कान पैसे, लक्ष्मीचा कान पैसे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पतीला पतीला कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या घडली ना, त्याचा खेद करू नका, दुःख करू नका. तो भगवान परमात्मा जाणणार आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा. लक्ष्मीचा पती कोण? तो भगवान परमात्मा सर्व जाणणार आहे. का विश्वंभर परिहाराची न लगे. तो भगवान परमात्मा सर्व काही जाणतो ना हो, सर्व जाणणारा तो भगवान परमात्मा आहे. समजा बघा, एखादा मनुष्य आहे, रस्त्यानं बिडी पेत चालला, समोर रामप्रभूचं मंदिर आलं, त्यानं काय केलं, शास्त्री अशी बिडी पाठीमागं दाबली, एक हातानं दर्शन केलं, पुन्हा मंदिराच्या पुढं गेला, पुन्हा हातातली बिडी चौधरी पाटील तोंडात आली. मग आता मला सांगा, देवाच्या समोर त्यानं बिडी पाठीमागं लपवली, ती बिडी देवाला दिसत नाही का विजू भाऊ? त्याला दिसत नाही, कारण तो सर्व जाणत आहे ना. सर्व जाणारा तो भगवान परमात्मा. एवढंच नव्हे, प्रत्येकाच्या मनातला तो भगवान परमात्मा जाणतो. कारण विठाल विठाल
न सांगता तुम्हा कळो येते अंतर. आता सांगायची गरज नाही महाराज त्या परमात्म्याला. का अहो त्याला सगळं काही कळतं ना, सगळं त्याला दिसतं. कारण मुंगीच्या पायातला घुंगराचा आवाजही तो ऐकतो आणि चिमणीच्या तोंडातला दाणाही त्या परमात्म्याला दिसतो. सर्व काही जाणता तो भगवान परमात्मा आहे. आपल्या जीवनात कोणतीही गोष्ट घडली तर महाराज सांगतात नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, तर तो भगवान परमात्मा जाणतो आणि सर्व विश्वाला चालवणारा तो भगवान परमात्मा आहे. आपला सांभाळ कोण करतो? आपला सर्व सांभाळ करणार तो भगवान परमात्मा आहे. त्याचं भजन केलं तरी तो सांभाळतो, नाही भजन केलं तरी तो सांभाळतो ना. तर सगळ्यांची चिंता त्या परमात्म्याला आहे. मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत. मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, सर्वांचा सांभाळ तो भगवान परमात्मा करतो. एखादा म्हणत असेल देवानं मला कशाला आजारी पाडलं हो, पण आजारी पाडला जर नाही तर डॉक्टर दवाखाना चालेल कसा? कारण डॉक्टरचा जर आजारी नाही पण डॉक्टर दवाखाना चालणार नाही. तसं एखादा म्हणेल मला पाणी प्यायला माठ पाहिजे, थंडी ऊन पडलंय भरपूर, मग आता माठ जर निर्माण केलाच नाही, प्रत्येकाला पाणी पिण्याकरता काय पाहिजे? माठ पाहिजे. जर माठ जर आपण घेतलाच नाही अन्नाचं चालेल कसं? आहे की नाही? मग घर बांधायचं कशा करा? सर्वांना सांभाळणार तो भगवान परमात्मा आहेत ना. कारण पोषितो एकाला जगासी, तो सर्वांचं पालन पोषण तो भगवान परमात्मा करतो. एकदा काय झालं बघा, स्वयंपाक तयार झाला. रुक्मिणी माता म्हणल्या प्रभू स्वयंपाक तयार आहेत, जेवण करून घ्या. परमात्मा म्हणले रुक्मिणी अजून 15 मिनटं थांब. का हो कशा करता? अगं म्हणले ते राम दरबारमध्ये कीर्तन चालू आहे, 9 वाजता कीर्तन संपणार आहे, सगळे माणसं जेवल्यानंतर मग मला जेवावं लागेल, मला सगळ्या जगाची काळजी ना. रुक्मिणीला वाटलं काय गप्पा मारतात ते, सगळ्या जगाची काळजी, उद्या यांची गंमत बघू म्हणे. बरं ठीक आहे 9 वाजता जेवा. पुन्हा दुसऱ्या दिवशी रुक्मिणी मातेनं काय केलं, भाऊ एक मुंगी घेतली, एक डबीमध्ये पॅक केली आणि ती डबी कमराच्या पिशवीमध्ये ठेवली. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वयंपाक तयार झाला. अहो स्वयंपाक तयार आहे, जेवण करता का? म्हणली ठीक आहे दे म्हणले वाढून. मग आई साहेबाने वाढून दिलं, पहिला घास घेतला. म्हणले अहो आज सगळं जग जेवलं का? म्हणलं सगळे जेवले ना. थांबा म्हणले. योगेश आबा काय केलं, रुक्मिणी मातेनं कमराची पिशवी काढली, ते पिशवीची डबी काढली. कारण आईसाहेबाला असं वाटलं होतं ही मुंगी आज उपाशी आहे. डबी काढली, झाकण उघडलं. गंगोना ताई झाकण उघडल्याबरोबर साखर खाली पडली. का? सर्वांचं काळजी करणं तो भगवान परमात्माचा आहे. बरोबर. रामगिरी महाराज एक प्रसंग सांगत असतात बघा. एका ठिकाणी अन्नक्षेत्र चालू होतं. नेम असा होता काका, काय नेम असा होता, यायचं थोडं भजन करायचं, जेवण करायचं आणि जायचं. कोणी यावं, भजन करावं, भोजन करावं आणि जावं. तर एक नास्तिक मनुष्य होता, देवाला न मानणारा मनुष्य. पण दुपारची वेळ भूक लागली म्हणून बघितलं अन्नक्षेत्र चालू आहे. तोही गेला, पंक्तीला जाऊन बसला.
शेजारच्या मित्रांना बघितलं, नामदेव भाऊनं बघितलं, म्हणले महाराज ह्या मनुष्यानं भजन केलं नाही, पंक्तीला बसलाय. महाराज म्हणले हो तुम्हाला भोजन करायचं ना? म्हणले हो मग इथं नेम आहे काय, थोडंसं भजन करा आणि भोजनही घ्या. तो म्हणला महाराज भजन करायचा प्रश्न येतोच कुठं? का हो म्हटले काय झालं? अहो म्हटले मी नास्तिक माणूस आहे ना, मी देवाला मानत नाही, मग देवाचं भजन करायचा प्रश्न येतो कुठं? महाराज म्हणले अहो तुम्ही देवाला मानता की न मानता तुमचा प्रश्न आहे, इथला नेम म्हणून थोडं भजन करा आणि भोजन करा. तो म्हणला अजिबात भजन करणार नाही, तुम्हाला भोजन द्यायचं का नसेल द्यायचं तर मी चाललो. ते म्हणले एक काम करा, भजन नका करू पण एक माळ जपा आणि भोजन करा. तो म्हणला मी माळाही जपणार नाही. साधू म्हणले मधला मार्ग काढूया आपण, असं का करता? म्हणले काय मार्ग? म्हणले एक काम करा, माळ हातामध्ये घ्या आणि ठेवून द्या, फक्त स्पर्श करा माळेला, मग आता काय अडचण आहे? तो म्हणला मी देवाला मानत नाही, माळ हातात घ्यायचा प्रश्न जर बाजूला, स्पर्शसुद्धा करणार नाही. महाराज म्हणले मग तुम्ही जर नेम मोडला तर बाकीचे नेम मोडतात ना हो, मग असं जर असेल तर तुम्हाला भोजन काय मिळणार नाही. तो सद्ग्रस्त भोजन न करता निघून गेला. देव कसा सांभाळतो बघा. दुसऱ्या दिवशी साधू महात्मा देवाची पूजा करत आहे आणि देवाच्या डोळ्यातून अश्रू येताना साधूनं बघितले. साधूनं हात जोडले, म्हणले देवा माझं काय चुकलं, तुम्ही रडताय डोळ्यातून अश्रू? म्हणले काल आपल्या अन्नक्षेत्रातून एक मनुष्य उपाशीपोटी गेला. म्हणजे देवा बरोबर गेला उपाशीपोटी, पण का गेला हे नाही विचारलं तुम्ही, का गेला? अहो म्हणे तो तुमचं भजन करत नव्हता, तो तुम्हाला मानतही नव्हता, तुम्हाला जाणतही नव्हता, मग त्याला कसं भोजन द्यावं? भगवंत म्हटलं अरे बाबा हे तुला माहिती झालं काल तुम्हाला मानत नाही, हे मला माहिती नाही का? मला माहितीच आहे ना, पण तरीसुद्धा 40 वर्ष मी त्याला सांभाळच ना विष्णू भाऊ, मग एका दिवसापुरतं निभून घेता आला नाही का? कारण सर्वांची काळजी करणारा भगवान परमात्माच आहे. अभंगाचं 3रं चरण. सकळ सिद्धांचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ. सांभाळ सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझा मोकलीन ऐसा नाही, तुझा मोकलीन ऐसा नाही, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. तुझं मोकलीन मोकलीन
सर्वांचा सांभाळ करणारा परमात्मा, सर्वांना सांभाळणार तो भगवान परमात्मा आहे. सर्वांना चालवणार तो भगवान परमात्मा आहे. सर्वांना बोलवणार तो भगवान परमात्मा आहे. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीन. एक मला महाराज काय देव चालवतो, चाले हे सत्ता, चाले हे शरीर पायाची सत्ता. पायानं चालतो आम्ही, पण पायानं चालतो. मग मला सांगा, प्रेताला पाय नाही का? प्रेताला पाय आहेस ना, मग प्रेत चालतं का? नाही चालत ना, पायानं चालत नाही. मग कोण बोलविते हरिवीन, ते म्हटलं कशाच हरी? कोण बोलविते तोंडावीन. आम्ही तोंडाने बोलतो. अरे आपण जरी बोलतो पण बोलवणार तो भगवान परमात्मा आहे. मग सगळ्यांना चालवणार भगवान परमात्मा आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. मग तुला मोकलील, तुला आवेल असं नाही. तू फक्त काय कर, आवडीनं त्या भगवंताचं भजन कर. कारण काही आणखी जीवनामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. आम्ही म्हणतो की आम्ही सर्व चांगलं करतो ना, असं का घडतं? असं का घडतं तर याला कारण आपलं पाठीमागचं कर्म असतं. कधी कधी काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. काय झालं बघा, संपलंय माझं कीर्तन. जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध चालू आहे आणि अर्जुन आणि कर्णाचं युद्ध चालू आहे. दोघंही वीर शूर आहेत. कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध चालू आहे. पण ज्या वेळेला युद्ध चालू असताना कर्णाचं चाक मातीमध्ये रुतल्या गेलं जमिनीमध्ये. मग मातीत चाक रुतल्यानंतर कर्णानं काय केलं, शस्त्र खाली ठेवलं आणि ते रुतलेलं चाक काढण्याकरता कर्ण रथावून खाली उतरला. तेवढ्यात भगवंत म्हणाला, अर्जुना धनुष्याला बाण लाव आणि कर्णावरती बाण चालव. अर्जुना सांगितलं, प्रभू पण तो निशस्त्र आहेत. अरे मी सांगतो ना बाण चालव. अर्जुनानं एकामागे एक बाण सोडले आणि कर्ण रणांगणामध्ये मृत्युमुखी पडला. मृत्यूच्या पूर्वी कर्ण देवाला बोलतो, देवा वा रे वा तुझा न्याय. अरे ज्या वीराच्या हातामध्ये शस्त्र नाही, निशस्त्र आहे आणि त्याच्यावर तू बाण चालवायला ठांगतो, ही तुझी नीती आहे का? हा तुझा दयाळूपणा आहेस का? भगवंत सांगितलं, का रे कर्ण, आता तुला ज्ञानाच्या गोष्टी सुचत आहेत. अरे ज्या वेळेला अभिमन्यू चक्रव्यूहाचं भेदन त्यानं केलं आणि त्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू एकटा पडला, त्याला तू नव्हता का रे करणा? अरे तुम्ही त्याच्या तो मेला तरी डोक्यामध्ये लाता मारल्या तुम्ही, त्याला पायानं तुडवलं तुम्ही त्याला, तेव्हा तुझं ज्ञान कुठे गेलं होतं? ह्या ज्या काही गोष्टी घडतात ना, याला कारण काय असतं? आपलं पाठीमागचं कर्म असतं, आपलं संचित असतं. म्हणून महाराज सांगतात, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक पाहे संचिताचे. आणि जे कर्म आपल्या जीवनामध्ये आहेत ना, तर तुकोनाथ महाराज सांगतात की भावयुक्त अंतःकरणानं जर आपण भगवंताचं भजन केलं, चिंतन केलं, तर त्या कर्माचा नाश तो भगवान परमात्मा करतोय. अभंगाचं शेवटचं, एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा, जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा.
नाश झाला नाश झाला नाश झाला नाश झाला हरी कृपेचा नाश झाला नाश झाला नाश झाला नको के दगड कोणाच्या गोष्टीचा गोष्टीचा नको के दगड कोणाच्या गोष्टीचा